ज्यांना समजलं नसेल त्यांना परत सांगतोय. Today we are taking a 19 practical, 19.3. This practical is in your assignment, I think. We have declared one module. In that module, we have declared the base class. Base class name is class teacher. In that class, we have declared access specifier protected, ID as an integer, again access specifier protected, name as a string, and department as a string with access specifier protected. After that, we have declared one function, person info. In that person info, we have accepted two parameters, that is one for ID and one for the name, and store that ID is an ID variable and name is in name variable. We have closed that function and again open one new function with access specifier public, that is department info. We accepted a department name. In department info, again we have closed that function. After that, we have declared one new class as a student and inherits teacher properties in that student class. In this student class, we have again declared the protected ID 1 as an integer, protected name 1 as a string. Again, in that student class, we have declared one person info 1 function and accepted the person information as a student ID and student name, and printed all the parameters that we have accepted earlier, that is staff ID, staff name, student ID 1 and student ID name and department. Again, we have closed it function in the class and call for our main function. In the main function, we have declared object S as new student, and we have to call all the functions that with that object name dot function name, that is s dot person info, s dot department info, and s dot person info 1. Now, what is the flow of this program? Anybody can tell? कसा फ्लो होईल, प्रोग्राम कसा रन होईल? ईशान, ईशान सोसा. येस सर. प्रोग्राम कसा रन होईल? प्रोग्रामचा फ्लो काय असेल? साक्षी देवरे, कोण सांगेल फ्लो काय असेल प्रोग्रामचा? ऋतुजा फडोळ. जस्ट जॉईन झाली. ऋतुजा फडोळ, मानसी बोरसे, शिवम भामरे. फ्लो काय असेल प्रोग्रामचा हे दिसतंय का तुम्हाला? जे मेन फंक्शन मध्ये कॉल जे केलेले आहेत, एस डॉट पीईआर इन्फो पर्सन इन्फो,
हा फंक्शन कुठे डिक्लेअर केलेला आहे? क्लास टीचर मध्ये. क्लास टीचर मध्ये, राईट. मग पहिले तो इन्व्होक होईल, ठीक आहे. पहिले हा एक्झिक्यूट होईल. दुसरा कोणता आहे? डिपार्टमेंट इन्फो. डिपार्टमेंट इन्फो कुठे डिक्लेअर केलं आपण? दुसरा आपण डिपार्टमेंट एस डॉट डिपार्टमेंट इन्फो कॉल केलाय, कुठे डिक्लेअर केलाय तो? दिसतोय तुम्हाला? परत तो क्लास टीचर मध्ये डिक्लेअर केलेला आहे. त्याच्या खाली घेतलाय एस डॉट पर्सन इन्फो, क्लास स्टुडंट मधला इन्फो 1 तो केलेला आहे. म्हणजे पहिले क्लास टीचर मधले दोन्ही फंक्शन आहेत ते एक्झिक्यूट होतील. त्याच्यानंतर क्लास स्टुडंट मध्ये जातील. क्लास स्टुडंट मधला एकच फंक्शन आहे तो एक्झिक्यूट होईल आणि सगळे प्रिंट होतील तिथे पॅरामीटर्स, कारण ते त्या फंक्शन मध्ये आपण कॉल केले, प्रिंट केलेले आहेत म्हणून. आले लक्षात? समजले तुम्हाला? येस सर. अंजली, झाला एक्झिक्यूट? नाही सर, टाईप करते, मोठा आहे ना तो. असं आउटपुट आलं पाहिजे. प्रोग्राम लिहिला का तुम्ही? सर स्क्रीन स्टॉप झाली. हो हो, एक मिनिट. प्रोग्राम लिहिताय का तुम्ही? नेक्स्ट प्रोग्राम घ्यायचा का 20-21? अंजली, किती राहिला? सर 2-3 मिनिटं थांबता का? थांबलेलोच आहे ना. अंजली, झाला का रन? हो सर, थोडा बाकी आहे. किती, कुठपर्यंत आली आहे? तर क्लास स्टुडंट आहे ना, त्याच्या खालचं बाकी आहे. ते कन्सोल राईट नंतर स्टाफ आयडी वगैरे तिथपर्यंत.
नेक्स्ट प्रोग्राम शेअर करू का? अंजली हा क्लोज केला चालेल का? हो सर, मी रनच करते आता 2 मिनिट, करून टाका तुम्ही. तुझी स्क्रीन शेअर नाही होणार का? प्रॅक्टिकल नंबर 20 आणि 21 कोणता आहे? मॅन्युअल आहे का तुमच्याकडे? बघत असेल तर काय? सर ओव्हरलोडिंग आणि ओव्हर रायडिंग आहे. राईट. कोणी सांगितलं आता? साक्षीने का? साक्षी. व्हॉट इज ओव्हरलोडिंग? सेम नेमचे फंक्शन एकाच प्रोग्राम मध्ये असतात. एक्झिस्टिंग क्लासला दुसरा नेम. अजून ओव्हररायडिंग. ओव्हररायडिंग काय असतं? Overloading means same function name with different parameters. It's called as overloading. And when same function name and same parameters, it's called overriding. सर होतोय रन. शेअर करता येईल का स्क्रीन? नाही सर, रेंज इश्यू आहे. तू कुठे गावाला आहेत का? हो, कोणतं गाव आहे तुमचं असं? सटाणा. प्रॉपर सटाणा. नाही, सटाण्यामध्ये फोपीर. सर इथे पावसाचं वातावरण आहे ना, त्यामुळे मग. ओके, ठीक आहे. एक मी इमेज शेअर करतो तुम्हाला, त्याच्यात तुम्हाला कळेल डिफरन्स प्रॉपर. दिसतंय? इमेज दिसतंय सगळ्यांना? येस सर. जावाचा प्रोग्राम आहे ते नका बघू, हो, फक्त sir. फंक्शन्स बघा. ठीक आहे, जे दाखवतो तेच बघा. हे बघा, 3 फंक्शन इथे डिक्लेअर केले: वॉइड प्रोसेस, वॉइड प्रोसेस आणि वॉइड प्रोसेस.
फंक्शन नेम काय आहे? सेम आहे सगळीकडे. पण इथे जे आहे पॅरामीटर जे पास केलेले आहेत ते सेपरेट पॅरामीटर पास केलेले आहेत. ठीक आहे, बघ ऍड टू स्ट्रिंग ऑब्जेक्ट, ऍड टू स्ट्रिंग इंटिजर, आणि इथे जे आहेत ते आय जे असे डिफरंट पॅरामीटर्स आहेत. ठीक आहे, प्रत्येक ठिकाणी 2-2 पॅरामीटर्स घेतले आहेत. प्रत्येकाचे जो पर्पज आहे तो वेगळा आहे. याला म्हणतात ओव्हरलोडिंग. सेम मेथड नेम बट डिफरंट पॅरामीटर्स इन द सेम क्लास. एकाच क्लासमध्ये सेम फंक्शन नेम विथ डिफरंट पॅरामीटर्स इज नोन ॲज ओव्हरलोडिंग. अँड व्हॉट इज ओव्हररायडिंग? सेम मेथड सिग्नेचर इन द बोथ सुपर क्लास अँड चाइल्ड क्लास. ही जी आहेत void प्रोसेस आणि void प्रोसेस ही जी सिग्नेचर आहेत फंक्शन आहेत ते सुपर क्लासमध्ये पण तेच आहे आणि जो चाइल्ड क्लास आहे त्याच्यामध्ये पण तेच आहे. ठीक आहे, म्हणजे जेव्हा आपण सेम फंक्शन नेम सुपर क्लासमध्ये आणि चाइल्ड क्लासमध्ये यूज करतो त्याला ओव्हर रायडिंग म्हणतात. आलं लक्षात डिफरन्स काय? हा प्रोग्राम तुम्हाला आता याच्यात करायचा आहे. there is a keyword overridable. And this is the program for overloading and overriding. We have declared a base class, public overridable sub function. We are passing a 3 parameter x as an integer, 2 parameters x and as integer and y as a integer. इथे कन्सोल डॉट राईट लाईन मध्ये आपण 2 पॅरामीटर पास केलेले आहेत, प्रिंट केलेले आहेत. खाली एक फंक्शन घेतलाय त्याच्यामध्ये आपण हे बघा सब फंक्शन आहे त्याच्यामध्ये एफ मध्ये यू आणि यू असे 2 पॅरामीटर पास केलेले आहेत. परत पुढचा क्लास डिराईव्ह क्लास घेतला आहे, त्यांनी बेस क्लासला इनहेरिट केलेला आहे. क्लास ॲज अ डिराईव्ह इनहेरिट्स बेस क्लास. पब्लिक ओव्हरराइड्स. ओव्हरराइड्स हे फंक्शन आहे आणि हा क्लास आपण जो आहे हा फंक्शन जो आहे बेस क्लास मधला जो फंक्शन आहे एफ ओव्हररायडेबल केलेला आहे आणि तो ओव्हररायडेबल फंक्शन आपण या इनहेरिट करून इथे वापरतोय बेस डिराईव्ह क्लासमध्ये. पब्लिक ओव्हरराइड सब हा फंक्शनचा एफ. परत इथे 2 पॅरामीटर्स आपण डिक्लेअर केलेले आहेत आणि इथे खाली 2 पॅरामीटर आपण पास करणार आहे. तिथे लिहिताना काय लिहिलं आपण डिराईव्ड एफ आणि जे काही 2 पॅरामीटर आपण पास करणार आहेत त्याची व्हॅल्यू इथे प्रिंट करतोय आपण. ठीक आहे, मग परत आपल्याला जेव्हा कॉल करायचं असतं मेन फंक्शन मध्ये आपण जो डिराईव्ह क्लास असतो तो नेहमी कॉल करतो. त्याच्यामुळे डिम डी ॲज अ न्यू डिराईव्ह क्लास. डिम डी ॲज अ न्यू डिराईव्ड. डी हा ऑब्जेक्ट पास केलेला आहे डी डॉट एफ ऑफ 4. म्हणजे एकच आपण व्हॅल्यू पास केली ते आपण एक्स ला पण दिली वाय ला पण दिली, एकच पॅरामीटर पास केलेला आहे कंट्रोल डॉट रीड की. मग त्याचं आउटपुट काय येईल जिथे आपण लिहिलेले आहेत डिराईव्ह क्लासमध्ये. डिराईव्ह फंक्शन 0 ला 4 आहे आणि 1 ला पण 4 पास केलेला आहे. ठीक आहे, इथे ओव्हररायडेबल फंक्शन आणि ओव्हरराइड्स कीवर्ड इनहेरिट क्लासमध्ये हा महत्वाचा आहे. ठीक आहे, सिंपल 10 ते 15 लाईनचा 10 लाईनचा कोड आहे. लक्षात म्हणजे कोणाला जर प्रोग्रामिंग येत नसेल त्यांनी पाठ करून ठेवला तरी त्याला प्रोग्राम जमून जाईल. असे प्रोग्राम आहेत. फक्त एका कीवर्डचा प्रोग्राम आहे हा. येईल करता रन हा. साक्षी अंजली हो सर, करतो 1 मिनिट. येस सर, करतोच.
झाला प्रोग्राम? झाला करण प्रोग्राम? अंजली, साक्षी. सर करतोय, ते स्क्रीनशॉट काढलाय. ओपन हम्म. होतंय. ओपन होतंय सर. टाईप नाही झाला अजून? नाही ना. अंजली तुझा? सर करते टाईप 2 मिनिटं. 10 लाईन टाईप करायला एवढा वेळ लागतच व्हायचं तुमचा. DSY स्टुडंट्स रन करून बघतात का प्रोग्राम? नो सर, नेटवर्क इश्यू आहे. नाही, लॅपटॉप मध्ये तुमच्या रन करतात का? नाही, गावाकडे आलो म्हणून सर नेटवर्क इश्यू आहे. ऋषिकेश निळू दे. ऋषिकेश येस सर. करतोय का रन प्रोग्राम एखादा? सर लॅपटॉप नाही घेतोय आता. अंजली झाला का रन? सर लास्ट स्टेटमेंट चालू 2 मिनिटं. आउटपुट काढलं की ते ग्रुप मध्ये पण टाकत जा. सर झाला रन. स्क्रीनशॉट पाठव. हो. ओके, पाठवला सर. परफेक्ट. आतापर्यंतच्या असाइनमेंट सगळ्यांनी जमा केल्या आहेत? क्लासरूमला अपलोड केल्या आहेत? हो सर, केले आहेत.
हो सर. अजून कोण? दोघांनीच? केलंय सर. क्लासरूम चेक करतो मी. केले आहेत सर. जमतायत प्रोग्राम सगळ्यांना करायला? जमतील? येस सर. सोपं आहे ना? येस सर. मायक्रो प्रोजेक्ट तुमचं कुठपर्यंत हो. आलंय? झाला सर झालंय बऱ्यापैकी. सर बऱ्यापैकी. ज्यांनी ज्यांनी समरी दिली नसेल मायक्रो प्रोजेक्टची, सगळ्यांनी त्याची समरी, जी 1 पेज समरी तुम्ही मागच्या वेळेस बनवली होती ना, आठवतंय का? प्रत्येक वेळेस तुम्ही प्रत्येक याचं बनवतात 1 पेज समरी. हो सर. ज्यांनी ज्यांनी बनवली नसेल त्यांनी सगळ्यांनी पाठवायची आहे बनवून. अंजली पाटेकर. बऱ्यापैकी स्टोरनी केलेले अपलोड. ज्यांचं नसेल त्यांनी लवकरात लवकर अपलोड करून द्या. बाकीचे अजून चान्स आहेत. लास्ट मोमेंटला कोणालाही चान्स मिळणार नाहीये.